नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडीएन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। वक्फ भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे म्हणणे। उद्या दसरा सण असूनही झेंडू फुलांचे विक्रेता मात्र आर्थिक दृष्ट्या त्रस्तच। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या कामकाज गतिमान करण्यासाठी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोठी घोषणा केली। वक्फ बोर्डाचे डिजिटलायझेशन करण्यात येणार असून लोकांच्या तक्रारींचे ऑनलाईन पद्धतीने निवारण करण्यात येईल। तसेच वर्षानुवर्षे वक्फ जमिनी ताब्यात घेणाऱ्या भूखंड माफियांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली। वक्फ बोर्डाच्या कामकाजाचा व्याप वाढवून नोकर भरती करण्यात येणार आहे। तसेच केंद्रीय वक्फ कायदा 1995 महाराष्ट्रात 1999 पासून लागू करण्यात आला, त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षपणे 2002 सालापासून सुरू झाली। नवीन कायद्यानुसार चॅरिटी कमिशनकडे नोंदी असलेल्या 5970 मालमत्ता ह्या वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्याचे काम केले गेले। बाकी मालमत्ताही लवकरच हस्तांतरित करण्याचे काम करण्यात येतील, अशी ग्वाही अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे कामकाज पाहिल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली। तसेच वक्फ बोर्डाच्या जमिनींचे अनेक प्रकरण विविध न्यायालयात सुरू आहे। या संबंधाने कार्यकारी अधिकारी आणि तज्ञ हुशार वकिलांची नियुक्ती केली जात असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले। केल्यानंतर त्याची व्याप्ती सर्व राज्यभर प्रत्येक राज्यामध्ये तो बोर्डची निर्मिती झाली पाहिजे आणि बी कॅटेगरीमध्ये मुस्लिम समाजाचे जे ट्रस्ट रजिस्टर आहे ते डीम ट्रान्सफर वक्फ बोर्डाकडे केलं पाहिजे, असा एक कायदा निर्माण करण्यात आला। 99 साली आघाडीचे सरकार झाल्यानंतर 2001 साली हा कायदा या राज्यामध्ये आपण लागू केल्यानंतर महाराष्ट्र वक्फ बोर्डाची निर्मिती झाली आणि 2002 पासून त्याच्या इम्प्लिमेंटेशन सुरू झालं आणि ते संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे संस्था चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर होती ते डीम ट्रान्सफर करण्याच्या कारवाया सुरू झाली आणि जवळपास 5970 हे जे ट्रस्ट होते ते त्यांनी आमच्याकडे ट्रान्सफर केले। अजूनपर्यंत सर्व हे चॅरिटी कमिशनरनी काही नवीन एक विषय समोर येत राहत आहे, जे आमच्याकडे ट्रान्सफर केलं पाहिजे ते ट्रान्सफर झाली नाही। मग ते तकादा करून पाठपुरावा करून ते ट्रान्सफर करण्याची कामं सुरू असतात। पण 2002 साली वक्फ बोर्डची निर्मिती झाल्यानंतर राज्यस्तरीय समाधानकारक कामकाज बोर्डाचा राहिला नाही, हे सत्य परिस्थिती आहे। त्या काळामध्ये 2002 साली 3 पर्यंत मी राज्यमंत्री या खात्याचा होतो। त्या काळामध्ये काही दुरुस्त आम्ही करण्याचा प्रयत्न केला। मग बरेचसे काही तक्रारी झाली, याच्यावर काही इन्क्वायरी बसवण्यात आली, त्याचे रिपोर्ट आले आणि जे समाधानकारक कामगिरी झाली पाहिजे तशी आज आढावा घेत असताना मला जवळपास 10 महिने झाले या खात्याचा मंत्री असताना दुसऱ्यांदा मी बोर्डाच्या कार्यालयामध्ये येऊन आढावा घेण्याचं काम केलं आणि असा मला अंदाज आला की बाबा हे समाधानकारक काम बोर्डाचं नाही, सत्य परिस्थिती। त्यासाठी त्यांची पण काही अडचण आहे। बोर्डमध्ये काम करणारे जे बोर्ड मेंबर आहेत त्यांचे अधिकार काय ते त्यांचे अधिकार समजत नाही, सीईओचे अधिकार काय ते त्यांना कळत नाही, प्रत्येक बोर्डचा मेंबर त्यांना एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे काय या भूमिकेत तो काम करतो। म्हणजे एकंदरीत आजपर्यंत वक्फ बोर्डाचे जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते पण मान्यता सरकारकडून मिळाली नाही। जे रूल्स बनवण्यात आले होते, नवीन कायदा निर्माण झाल्यानंतर अमेंड करण्याची गरज होती,
ते पण झालेलं नाही. एकंदरीत ही परिस्थिती आहे. आम्ही सुरुवातीला आढावा घेतल्यानंतर की एकंदरीत पेंडन्सी बोर्डाकडे किती आहे कामाची, म्हणजे नवीन ट्रस्ट कोणी रजिस्टर 3 दिवस इथे राहणार, येणं जाणे, आणि कुठेतरी 1 कोटी रुपये लोकांचे वाया जाणार आहे. आणि इथे आल्यानंतर लोक आरोप करत आहे की आम्ही आल्यानंतर इथे काय पैसे मागतात आमच्याकडून. मग पैसे वाचवणे आणि लोकांना आरोप करण्याची संधी होणार नाही, आणि कुठेतरी ट्रान्सपरंट पद्धतीने हा सगळा कारभार सुरू होणार आहे. दुसरा निर्णय आम्ही हे घेतलेला आहे की बोर्डाच्या सर्व कामकाज हा ऑनलाईन सिस्टमला होणार आहे. म्हणजे कुठेतरी कुणाला अर्ज करायचा असेल तर त्यांनी ऑनलाईन अर्ज लोड केलं पाहिजे, कागदपत्र लोड केलं पाहिजे. कोणाला काही ऑब्जेक्शन असतील ते त्यांनी ऑनलाईन टाकली पाहिजे. यांच्याकडून काही त्यांना माहिती द्यायची असतील की बाबा हे कागद कमी आहे, ते ऑनलाईन पद्धतीने त्या पोर्टलवर दाखवलं पाहिजे. आणि बोर्डाकडे मीटिंगमध्ये मान्यता मिळाल्यानंतर ऑनलाईन माहिती लोकांना मिळेल. आणि जे काय पैसे भरणं हे बंधनकारक असतील, हे सगळे पैसे गेटवे तयार करून त्या पोर्टलच्या माध्यमातून सगळे पेमेंट पण ऑनलाईन होतील. म्हणजे बोर्डाच्या कार्यालयात येणे, इथे फेऱ्या घालणे, किंवा माझे काय स्टेटस आहे माहितीसाठी इथे कुठेतरी त्यांना मिळत नाही, त्यासाठी एकंदरीत ऑनलाइन सिस्टम डेवलप करण्याची कामं आम्ही सुरू केलेली है. क्योंकि कंप्यूटराइजेशन करके समाधानकारक काम नहीं है, ये मैंने पहले सवाल किया है. इसीलिए पूरी तरह से मराठवाड़ा हो, महाराष्ट्र हो, वफ़ की ज़मीन पे नाजायज़ कब्जे बड़े पैमाने पे हुए. अभी भी बड़े पैमाने पे गड़बड़ियाँ हैं. उसमें कब्जा करने वाले दीगर से ज़्यादा मुसलमान ही उसके अंदर ज़्यादा ये खुर्द-बुर्द करने में है. तो जितनी गड़बड़ियाँ है एक एक करके उसको दुरुस्त करना है. आपकी जानकारी के लिए बताता हूँ कि हाजी इस्माइल मुसाफिर खाना का एक मामला चैरिटी कमिश्नर के मातहत नहीं होते हुए भी उस पर ऑर्डर्स हुए. हाई कोर्ट में हार गए लोग. सुप्रीम कोर्ट में वेणुगोपाल जी को खड़ा करके वो मामले में स्टे हुआ और वो टैग हो गया. हमारे आने के बाद जालना की एक कंप्लेंट आई, कोई वहाँ पे मॉल बना रहा है एक मस्जिद की जगह पे, उसको स्टे लगाया है. कलेक्टर साहब ने मीटिंग लगाई है. तो जितने भी लोगों से हमारी विनती है, जो जो गलत जानकारी जिसके पास है वो हमें मंत्रालय में सारे कागजात एक एक केसेस के बारे में भेजेगा. तो सब विषय की जांच करके एक एक चीज़ों को दुरुस्त करने का काम करेंगे. कमीशन बिठाया गया था, क्या हो? जो कमीशन बिठाया गया उसकी रिपोर्ट है, उसके जो भी रिकमेंडेशन है उसको निकाला जाएगा. अभी 2 मुस्लिम बार काउंसिल के मेंबर है. एक कुरैशी साहब है जो नागपुर पे, जिनके ऊपर इल्ज़ामात हैं, उसे हम नहीं ले सकते. एक दूसरा मेंबर है पठान. तो ये दोनों लोगों को देखकर उसमें जो भी क्लियर होगा उन्हें वहाँ अपॉइंट करेंगे. एक जो एमपीज़ है, 2 एमपी को अपॉइंट करना है. आज मुसलमान 2 एमपी महाराष्ट्र में हैं, इम्तियाज़ जलील साहब, फौजिया खान मैडम. ये दोनों को लेने के लिए हमने लीगल ओपिनियन मांगा है कि यहाँ पे 2 सीट है, 2 ही मेंबर है, डायरेक्ट अपॉइंट कर सकते हैं कि इसका भी इलेक्शन प्रोसेस करना. LNJD से जैसे ही फाइल क्लियर होगी, अगर हमें परमिशन दी गई कि दोनों का अपॉइंटमेंट इमीडिएट करो, तो दोनों को अपॉइंट करेंगे. उन्होंने कहा कि प्रोसेस करके इलेक्शन से जाओ तो करेंगे. उद्या दसरा सण आहे. लोक एक दिवस अगोदर या सणाला लागणाऱ्या साहित्यांची जमवाजमव करतात. शोभेसाठीच नव्हे तर पूजेसाठी लागणाऱ्या झेंडूंची फुलेही यावर्षी खूप महाग मिळत आहे. परतीच्या पावसामुळे ही फुले खराब झालेली आहेत. त्यामुळे शहरात आवक प्रमाण कमी झाल्याने स्थानिक विक्रेत्यांनाही भाववाढ करूनच त्यांची फुले विकावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या ग्राहकीवर खूप परिणाम झालेला आहे. नवरात्री उत्सवाचा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या दसरा हा सण असून शहरातील नागरिक या सणासाठी लागणारे झेंडूची फुले खरेदी करताना जास्त दिसून येत नाहीत. कोरोनामुळे लोकांचे कामकाज बंद असल्याने लोकांकडे खाय प्यायलाही पैसे उरलेले नाहीत. त्याच सणावारांमध्ये खर्च करायला ते पैसे कुठून आणतील, हे तर ग्राहकांचे झाले. आणि या फुलांचे जे लोक व्यवसाय करतात त्यांना पावसाने त्रासून सोडले आहे. यंदा झालेल्या परतीच्या पावसाने या झेंडू फुलांचे भरपूर नुकसान केले आहे. गेल्या वर्षीही झेंडूची फुले
50 ते 60 रुपये प्रति किलो प्रमाणे विकल्या गेली आणि यावर्षी परतीच्या पावसाने या फुलांचे नुकसान केल्याने या फुलांची आवक कमी झाली. त्यामुळे भाववाढ होऊन ही फुले 100 ते 120 रुपये किलो प्रमाणे सध्या बाजारात विकली जात आहे. त्यामुळे ग्राहकी यावर्षी जास्त नसल्याने या फुल विक्रेत्यांचेही खूप आर्थिक नुकसान होत आहे. पिछले साल आपने क्या किलो से बेचा माल? 40 रुपए किलो, 30 रुपए किलो। इस बार क्या किलो से बेच रहे हैं आप? इस बार 100 रुपए, 120 रुपए। क्या वजह होंगी, थोड़ा बता सकते क्यों माल इतना महंगा होगा इस साल? भारत में बारिश की वजह से बोलते कोई माल नहीं आया बोल के ज़्यादा दे रहे भाव। अच्छा, आपका नाम बोलो पूरा नाम? वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय वंजारी यांच्या हस्ते संजयनगर मुकुंदवाडी येथील वार्डाच्या संपर्क कार्यालयाचे आणि ॲम्ब्युलन्सचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सतीश आसाराम गायकवाड यांनी केले. प्रोफेसर किसान चव्हाण, विष्णू जाधव, जमील देशमुख, अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते. शहरातील रस्त्यांची यावर्षी अधिकच दुरावस्था झालेली आहे. पावसाच्या जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांची कुठे चाळणी तर कुठे खड्डेयुक्त रस्ते झालेले आहेत. यामुळे वाहन चालकांना आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागतो. अशीच अवस्था एसबी कॉलेजच्या रस्त्यांची आणि जुबली पार्क ते घाटी रुग्णालयात जाणाऱ्या रस्त्यांची झालेली आहे. घाटी का रोड कई सालों से बहुत ख़राब है और यहाँ पूरे मराठवाड़े से पेशेंट आते, दिन भर एम्बुलेंस आती और बहुत डस्ट उठती, बहुत हद से ज़्यादा डस्ट है. हमारे पास मेडिसिन है, मेडिसिन को डस्ट से बचाना है और सब टाइप के पेशेंट रहते हैं यहाँ पे, इसलिए डस्ट को जल्द से जल्द इंतज़ाम होना चाहिए और सीमेंट का रोड बनना चाहिए. और ये पोल लाइट नहीं है, स्ट्रीट लाइट जुबली पार्क से घाटी के गेट तक के, उसका भी इंतज़ाम होना चाहिए. ये रोड पे 15 से 16 मेडिकल लाइट के लिए मैंने पिछले 1 साल पहले 1 जनवरी 2019 को कंप्लेन डाली थी, तो अभी 3 महीने पहले 3 पोल लगे. रोड का तो नहीं, रोड का कुछ भी नहीं. और मतलब ये 5-5 मिनट को ये काउंटर साफ करना पड़ता है. ये धूल मिट्टी तो मेडिसिन मतलब अंदर पूरे ये हो जाता है. तो ध्यान देने को ना उन्होंने रास्ता बहुत खड्डे हो गए ना रास्ते पे. बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. अंबर गॅस एजन्सी, ग्राहकांना चांगल्या सुविधा देणे हेच आमचे एकमेव ध्येय. अंबर गॅस एजन्सी मध्ये व्हॉट्सअप द्वारे गॅस बुकिंगची सुविधा, ऑनलाईन बुकिंग, ऑनलाईन पेमेंट करण्याची ही सुविधा. भारत पेट्रोलियमच्या नंबरवर ऑनलाईन बुकिंग करा, तेही घरी बसूनच. गुगल पेमेंट, पेटीएम, फोन पे, अमेझॉन या सर्वांद्वारे डिजिटल पेमेंट करण्याची ही सुविधा उपलब्ध. स्टे होम, स्टे सेफ. आमचा पत्ता अंबर गॅस एजन्सी, हेड पोस्ट ऑफिस, जुना बाजार, औरंगाबाद. नमस्कार. भारत पेट्रोलियम आणि अंबर गॅसचे मी ग्राहक असून त्यांच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून गॅस बुकिंग आणि त्यानंतर गॅस घरी आल्याच्या नंतर कॅश पेमेंट न देता ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमाचा हा आम्हाला खूप फायदा होतोय. त्याच्यासाठी अंबर गॅसचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मी भारत पेट्रोलियम अंबर गॅस एजन्सीची ग्राहक असून व्हॉट्सअप बुकिंग आणि ऑनलाईन पेमेंटची उपलब्ध करून दिल्याबद्दल भारत पेट्रोलियमचे मी खूप खूप आभारी आहे. सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. बेरोजगारीच्या काळात 100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस करा. केंद्रीय शिक्षण मंडळ, भारत सरकार मान्यता प्राप्त DMLT, OT टेक्निशियन, डिप्लोमा फिजिओथेरपी, ECG, एक्स-रे, CT स्कॅन, BMS, फार्मसी इन आयुर्वेदा अँड युनानी, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, सर्टिफिकेट इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस, डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट. तसेच महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि SNDT महिला विद्यापीठाचे BA मराठी व उर्दू माध्यम, MA सर्व विषय, BCom, MCom, MA एज्युकेशन, मानवी हक्क, गांधी विचार दर्शन, समंत्रक प्रमाणपत्र, बाल संगोपन कोर्स, नोकरी व्यवसाय सांभाळून हे कोर्सेस करता येतात. 4थी पास ते 12वी नापास यांना 6 महिन्यात 12वी पास होऊन ग्रॅज्युएट होण्याची सुवर्ण संधी. संपर्क प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार, डॉक्टर दत्ताभाऊ पात्रीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसडा महाविद्यालय औरंगाबाद. मोबाईल क्रमांक 9405
51091003 आणि 8830838903. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. औरंगाबाद पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार शहरातील मुख्य चौकांच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाद्वारे नाकाबंदी करण्यात आली. यामध्ये विना मास्क फिरणाऱ्या, ट्रिपल सीट फिरणाऱ्या नागरिकांवरही कारवाई करण्यात येत आहे. वाहनांच्या कागदपत्रांचीही यावेळी तपासणी करण्यात येत आहे. सध्या शहरात नाक्यांवर सिग्नल्सवर वाहनांच्या तपासणीचे काम जोरात सुरू आहे. या कारवाईमध्ये वाहन चालकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असून वाहनांवर ट्रिपल सीट जाणाऱ्या नागरिकांवर तसेच कोरोना या 7 रोगामध्ये शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जसे मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई वाहनांना थांबवून करण्यात येत आहे. सकाळपासून ते दुपारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील सिग्नलवर 50 ते 60 वाहनांची तपासणी आणि कार्यवाही सोबत करण्यात आली असून या तपासणीत पोलीस अधिकारी PSI तांगडे यांच्यासोबत ट्रॅफिक पोलीस अधिकारी व कर्मचारी, सिटी चौक पोलीस स्टेशनचे कर्मचारी प्रशांत चव्हाण, किरण पाटील, जमादार सय्यद तसेच SRPFचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेमध्ये तपासणी करत असताना उपस्थित होते. आज जिल्ह्यात आढळून आलेल्या नव्या कोरोनाबाधितांची संख्या 121 असल्याने एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 37,225 झाली आहे. तसेच 34,789 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्याचप्रमाणे 1,048 रुग्णांचा मृत्यू झाल्याने 1,388 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आज जिल्ह्यात 121 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 37,225 झाली असून 34,789 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच 1,048 रुग्णांचा मृत्यू झाल्याने 1,388 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे आहे. मनपा 33, घाटी परिसर 1, माड हॉस्टेल परिसर 1, संजय नगर 1, चौराहा 1, बालाजीनगर 1, गारखेडा परिसर हडको 1, सिद्धेश्वर नगर जाधववाडी 1, सूतगिरणी गारखेडा 1, कालडा कॉर्नर 1, निराला बाजार 1, आंबेडकर नगर 1, जवाहर कॉलनी 1, चिकलठाणा 2 या भागातील कोरोनाबाधित आहेत. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वक्फ भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे म्हणणे. उद्या दसरा सण असूनही झेंडू फुलांचे विक्रेता मात्र आर्थिक दृष्ट्या त्रस्तच. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN स्पंदन मनामनाचे.